बीडमध्ये आणखीन एक मारहाणीचा व्हिडिओ समोर आलेला आहे। ओमकार सातपुते तरुण एका मुलाला मारहाण करताना दिसतोय। या व्हिडिओमध्ये अमानुष पद्धतीने मारहाण केली जाते। काल ओमकार सातपुते याला दादा खिंडकर यांना मारहाण केलेला व्हिडिओ समोर आलेला होता। ओमकार सातपुते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जिल्हा प्रमुख असल्याचं कळतंय। परमेश्वर सातपुतेंचा चुलत बंधू आहे अशी ही माहिती आहे। आता ओंकार सातपुते याच्याकडून एका तरुणाला मारहाण करतानाचा व्हिडिओ हा समोर आलेला आहे। काल दादा खिंडकर यांना ओंकार सातपुतेला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आलेला होता। आज ओंकार सातपुतेनं एका तरुणाला मारहाण केल्याचा व्हिडिओ हा समोर आलेला आहे। या व्हिडिओमुळे खळबळ उडाली। अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी हरिदास तावरे यांच्याकडून। हरिदास, काय हा नेमका सगळा प्रकार आहे? नक्कीच आपण पाहिलं की बीड जिल्ह्यात गेले काही दिवसापासून एकमेकाचे जे व्हिडिओ आहेत या ठिकाणी व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत। कालच दादा खिंडकरचा जो व्हिडिओ आहे तो सोशल मीडियावर व्हायरल झाला। त्यानंतर आज पुन्हा एकदा ज्यांना काल मारहाण करण्यात आली त्या सातपुतेंना, जे परमेश्वर सातपुते त्यांचे चुलत बंधू जे आहेत त्यांचा व्हिडिओ आता बाहेर आल्याचं पाहायला मिळतंय। यामुळे कुठेतरी बीड जिल्ह्यात एक सामाजिक सलोखा राखला पाहिजे आणि कुठेतरी हे जी जुनी जी कारनामे आहेत या ठिकाणी समोर येताना पाहायला मिळतात। मात्र याच्यावर पोलीस काय ऍक्शन घेतील हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण याच गोष्टीमुळे अनेक ज्या घटना आहेत या समोर येताना पाहायला मिळतात। मात्र कुठेतरी एकमेकाविषयीचा जो दोष आहे या ठिकाणी समोर येताना पाहायला मिळतोय। लागवी हरिदास, या सगळ्या मुद्द्यावर आरोप प्रत्यारोप होताना दिसतायत। हे आरोप प्रत्यारोप कधी थेट होताना दिसतायत तर कधी व्हिडिओच्या माध्यमातून होताना आता पाहायला मिळत आहेत। पोलिसांनी या सगळ्या प्रकरणी सगळ्या व्हिडिओचे काही लिंक लावत तपासाला सुरुवात केली आहे का? या सगळ्या संदर्भात काही संकेत मिळत आहेत का? नक्कीच या ठिकाणी काल ज्यावेळेस पोलीस अधीक्षक यांनी सांगितलं की आम्ही याच्यावर ठोस पावले उचलणार आहोत आणि महत्वाचा विषय म्हणजे हे एकमेकाविषयीचं जे कुरगुडीचं जे राजकारण आहे या ठिकाणी समोर येताना पाहायला मिळतंय। आज काल ज्यावेळेस दादा खिंडकरचा व्हिडिओ आला त्याच्यानंतर आज पुन्हा ज्यांना मारहाण झाली त्याचा व्हिडिओ त्यांनी दादा खिंडकर, म्हणजे हे एकमेकाविषयीचे जे द्वेष आहेत व्हिडिओच्या माध्यमातून समोर येतात। मात्र हे कुठंतरी थांबलं गेलं पाहिजे। याच्यावर पोलिसांकडून ही ठोस पावले उचलले जाणार असल्याचं या ठिकाणी सूत्रांकडून आता अधिकृत या ठिकाणी माहिती मिळते। कारण असे जर व्हिडिओ जर बाहेर आले तर सामाजिक सलोखा जो बीड जिल्ह्यातला आहे तो बिघडल्याशिवाय राहणार नाही। लागवीजी निश्चित। हरिदास, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। बीडमधील आणखीन एक मारहाणीचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। ओमकार सातपुतेकडून एका तरुणाला मारहाण करण्यात आलेली आहे। ज्या तरुणाला मारहाण करण्यात आलेली आहे त्याचं नाव संजय बावणे असल्याचं कळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।